काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे म्हणजे भारत सरकार पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ कर. तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये पीएनजीचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं एलपीजी बंद होणार नाही. कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. एक अफवाचं पीक जरा जास्त येतं की ते सिलेंडर बंद होणार. काल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्याकडे म्हणजे भारत सरकार पुरेसा साठा या सगळ्या गोष्टींचा आहे आणि सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत त्या साठ्यात वाढ कर. मग मुद्दा आला की जिथे पाईपलाईनद्वारे जो गॅस घराघरातून आपण जातो, पीएनजी आपण ज्याला म्हणतो, घरातून जातो काय कमर्शियल पण यूजसाठी ज्या त्यांनी सुद्धा पीएनजी घेतलेले आहेत. पण अनेक ठिकाणी जे आहे पीएनजी मिळण्याची व्यवस्था असताना सुद्धा अनेकांनी ते पीएनजी घेतलेलं नाही. बघा, मी तुम्हाला काय परत सांगतोय, जिथे पीएनजी गॅस पाईपलाईन मिळण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणांबद्दल मी बोलतोय. उदाहरण नाशिकला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, बहुतेक महानगरात काय, पण ते येवल्यात नाही आहे असं त्याचा अर्थ आहे. तर जिथे ह्या पीएनजीची व्यवस्था आहे तिथे 3 महिन्याच्या आत तुम्ही सगळ्यांनी जे आहेत, मग घरगुती असतील, कमर्शियल असतील, कोणी असतील, त्यांनी अर्ज ताबडतोब करणं गरजेचं आहे. आणि हे अर्ज जे आहेत हे विशेषतः आमचे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या, खूप कंपन्या ज्या आहेत त्यांना वेगवेगळे जे आहेत भाग वाटून दिलेले आहेत पीएनजी साठी. मुंबईमध्ये जे आहे ते आमचे डीएसओ जे आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये, म्हणजे रेशनिंग जी कार्यालय आमचे आहेत त्यांच्याकडे अर्ज जरी दिला तरी या डीएसओ न माझं सांगणं आहे की त्यांनी एक कॉपी आपल्याकडे ठेवा आणि तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये पीएनजीचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं एलपीजी बंद होणार नाही. कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. पण कदाचित पाईपलाईनचं काम पूर्ण झालं नाही तर तुमचं एलपीजी बंद होणार नाही. पण तुम्ही अर्ज सुद्धा केला नाही त्यासाठी, तर मात्र 3 महिन्यानंतर तुमचं एलपीजी बंद होऊ शकतं. हे कुणासाठी आहे? याच्या महाराष्ट्रासाठी आहे का? नाही. जिथे पीएनजीचं काम सुरू आहे त्या विशेषतः महानगर किंवा शहर असतील त्यांच्यासाठी आहे. बाकीच्या ठिकाणी जे आहे एलपीजीचं काम जे आहे हे सुरू राहणार आहे.